जगाला शांतीचा संदेश देणारे महाभारत सम्यक समृद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन। प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन। आज तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती आहे, यांचा जन्मदिवस आहे। आजचा दिवस संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो। हा दिवस म्हणजे मध्यम मार्गाचा दिवस आहे। भगवंतांची जी जीवनचर्या आहे ही मध्यम मार्गामध्ये संपूर्ण आयुष्य भगवंताचं कंठित झालेलं आहे। आता मध्यम मार्ग म्हणजे का आजचा दिवस हा दुःखाचाही नाही आहे आणि सुखाचाही नाही आहे, सुखही नाही आणि दुःखही नाही। भगवान बुद्ध मध्यम मार्गामध्ये त्यांनी अवस्था प्राप्त केलेली आहे। त्याला म्हणतात उपेक्षा भाव। उपेक्षा म्हणजे सुखही नाही आणि दुःखही नाही। जे सुखादुःखाच्या ह्याच्यामध्ये असतात ते गुंतलेले असतात भावचक्रामध्ये। भगवान बुद्ध भावचक्रामध्ये गुंतलेले नाही। भगवान बुद्धांनी संपूर्ण दुःख नष्ट केलं, सुखाचेही पार गेले, सुखाचेही पार। सामान्य मनुष्य कसा सुख झालं तर बरं वाटते, दुःख झालं तर दुःखी होते। भगवान बुद्ध सुख आणि दुःखाच्या पलीकडे गेले होते। अनंत उपेक्षा भाव त्यांनी प्राप्त केला होता। त्यांना कोणी बोललं त्यांना दुःख नाही व्हायचं आणि त्यांची कोणी तारीफ केली तर चण्या झाडावर चढायची नाही। आता बघा तुम्ही काम करायला लोक गोड बोलतात, चांगलं बोललं तर काम निघते, रागानं बोललं तर काम नाही निघत। भगवंत सोबत कोणी रागाने बोललं तरी भगवंत त्यांना आशीर्वाद द्यायचे। पहा आता आहे का असं रागानं बोललं, हाकल म्हणते येते, हा बरोबर बोलत नाही, हा म्हणते शिवाय देते, हा काही बोलते, आहे का ते सामान्य लोकांमध्ये अशा गोष्टी। पण भगवंताला कोणी काही बोललं, कोणी त्यांना काही हे केले, त्रास दिला तरी भगवंताने त्याला सुद्धा आशीर्वाद दिला। आणि जो भगवंताकडे कितीही दुःखी आला त्यालाही भगवंताने आशीर्वाद दिला। मग सुखामध्ये येऊ की दुःखामध्ये येऊ भगवंत एका समान बघायचे आणि त्याला म्हणतात उपेक्षा भाव। म्हणून आजचा हा जो दिवस आहे हा मध्यम मार्गाचा आहे। आजच्या दिवशी भगवंताच्या काळामध्ये कुठल्या कुठल्या घटना घडल्या होत्या। आजचा दिवस भगवंताच्या सिद्धार्थ गौतम यांचा जन्म आहे। आजचा दिवस भगवंताचा विवाह म्हणजे सिद्धार्थ गौतमांचा विवाहाचा दिवस आहे। आजचा दिवस सिद्धार्थ गौतम, राजकुमार सिद्धार्थ गौतम आणि यशोधरा, माता यशोधरा यांचा विवाह झालेला आजच्या दिवशी। इतका महत्त्वाचा दिवस आहे आजचा दिवस। त्यांचा ज्ञानप्राप्तीचा दिवस आहे आजचा दिवस। त्यांचा जो कंठक नावाचा घोडा आहे याचा जन्माचा दिवस आहे आजचा दिवस। त्यांचा जो मित्र होता छन्ना याचा जन्माचा दिवस आहे। असे अनेक प्रसंग या आजच्या दिवसाला घडलेले आहेत चांगले चांगले भगवंताच्या अनुसरून। आणि आजचा दिवस भगवंताचा धम्मचक्र प्रवर्तनाचा दिवस आहे। त्यांना ज्ञान प्राप्त झालं आणि त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं। या पिंपळाच्या झाडाला बोधी वृक्ष म्हटलं गेलं। पिंपळा झाडाचा जन्म आजच्या दिवसाचा आहे, त्याला इतकं महत्त्व आहे। आणि आजचा दिवस भगवंताचा महापरिनिर्वाणाचा दिवस आहे, मृत्यूचा दिवस नाही आहे। महापरिनिर्वाण, निर्वाण म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं सुख। सोप्या भाषेत सांगायचं गेलं म्हणजे मध्यम मार्ग, उपेक्षा भावातली अवस्था ही कोणालाही प्राप्त होत नाही। त्या धम्माच्या बलामध्ये जगल्यामुळे त्याला प्राप्त होते। म्हणून आजच्या दिवशी शांत चित्ताने रॅली निघत असते। कशी ती रॅली? शांत चित्तानं। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि म्हणून या शांत चित्तानं आजची रॅली होते। नाचते आहे कोणी आजच्या दिवसाला?
काहून नाही? कारण की आजचा दिवस आहे का भगवानचा जन्माचा दिवस आहे? आजचा दिवस असा आहे का भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणाचा दिवस आहे? आता हसाव करडाव असा सामान्य लोकांमध्ये भाव चालते, पण आजचा दिवस हा उपेक्षा भावाचा दिवस आहे, मध्यम मार्गाचा दिवस आहे. भगवंताच्या त्यांनी सर्वात मोठं जगातलं ज्ञान प्राप्त करणारा दिवस आहे, मध्यम मार्गाचा दिवस आहे. म्हणून उपेक्षा भाव आपल्या संपूर्ण मनुष्य प्राण्यांच्या अंगामध्ये असली पाहिजे, असा भाव आपल्या मनात असला पाहिजे. उपेक्षा भाव का असला पाहिजे माहीत आहे का? त्यापासून हानी होत नाही. हानी का होत नाही? कोणी रागामध्ये बोललं दुःखच होत नाही, जाऊ दे म्हणजे माफ करून दे. कोणी प्रेमामध्ये बोललं तर तिथेही मध्यम मार्गामध्ये राहते माणूस. तर म्हणते प्रेमात बोल का रागात बोल, तुझं काम मी करतो. नाही तर बघा तुम्ही, कोणी जर चांगलं नाही बोललं तर कामच होत नाही, आहे का नाही? अडचणी निर्माण होतात. म्हणून मध्यम मार्गामध्ये उपेक्षा भावामध्ये अवस्था प्राप्त करण्यासाठी धम्माच्या दिशेने वाटचाल करणं फार आवश्यक आहे. आता आपल्याला इथं करायचं काय? आता जे आपण म्हटलं अगोदर गाथा, भगवंताची मूर्ती स्थापना केली आपण, इथं बुद्धरूपाची स्थापना झालेली आहे परित्राण पाठ घेऊन. तर आपल्याला करायचं काय? ती जी ज्योत लावलेली आहे ती ज्योत आता इथं अखंड जळत राहिली पाहिजे. पिढ्यान त्या ज्योतवरून तुम्ही आपल्या घरीसुद्धा ज्योत लावू शकता. भगवंतापाशी घरी मूर्ती असते ना, ती तुम्ही लावू शकता, पण व्यवस्थित, कुठल्याही प्रकारची हानी होता कामा नाही, तरच लावायचं, नाही तर लावायचं नाही. स्पष्ट सांगून राहिलो. नाही तर म्हणसान बाबा भक्ती म्हणून लावा, लागली बापा आग. असं नाही आहे धम्मात. धम्म मध्यम मार्ग आहे. तुम्ही त्याचं राखण करू शकत असाल तर तुम्ही लावू शकता, पण इथं तुम्हाला कंटिन्यू लावायचं आहे व्यवस्थित. त्याच्या साईडला तुम्हाला काचाचं एक हे भेटते, कवच, काचाचं कवच भेटते, त्यांना हवा लागत नाही. त्याला कंटिन्यू लावत राहायचं. एक एक दिवस वाटून घ्यायचा, त्याला लक्ष ठेवायचा. एक दिवस 2 दिवस एक वेळेस लावून दिलं तर पण त्याला काहीच होत नाही. त्याला साईडनं तुम्ही काचाला झाकून दिलं ते जोत जळत राहते. आता याचा फायदा काय? फायदा हा आहे का जेव्हा ती जोत जळत राहील तुमच्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत राहील. सकारात्मक ऊर्जा तुम्हाला तिथून ऊर्जा मिळत आणि ते जोत जळत राहील. त्या ज्योतीला तुम्ही बघून रोज विहारामध्ये येत राहाल, कारण तुमच्या मनामध्ये सुद्धा सकारात्मक ज्योत जळत राहील. रोज तुम्हाला विहारामध्ये यायचं आहे, रोज तुम्हाला वंदना घ्यायची आहे, ज्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान नांदेल. आपल्याला आयु वर्ण सुख आणि बलाची प्राप्ती होईल. असं तुम्हाला करायचं आहे. आणि 4 उपोषण तुम्हाला ग्रहण करायचे आहे. पौर्णिमा जसा आजचा दिवस आहे, अमावस्या, 2 अष्टमी हे तुम्हाला ग्रहण करायचे आहे. विहारामध्ये येऊन भगवंतापुढे याचना करायची. ते केली ना आपण अगोदर याचना, तशी अष्टशिलाची याचना असते. ओकास अहम म्हणते ती सर्वसह अष्टशिलम देत मे म्हणते. भगवंताला याचना करून अष्टशील ग्रहण करायचं आणि अष्टशील ग्रहण केल्यानंतर उपवासात व्रत धरायचं. 12च्या अगोदर जेवण करायचं, 12 नंतर मग काही खायचं नाही, संध्याकाळला काही खाता येत नाही. ज्यांच्याकडून राहणंच होत नाही, आता गोळ्या वगैरे घ्या लागते, त्यांना मी सांगत असतो फक्त तुम्ही सात्विक आहार करू शकता. सात्विक आहार काय? फळं, सिजनेबल फळं, अंगूर, सेब, चिकू, संत्रा, मोसंबी अशा प्रकारचे सिजनेबल फळं खायचे फक्त. हेच तुम्ही ग्रहण करू शकता. अन्यथा संध्याकाळी काहीच खायचं नाही. हे जर तुमच्याकडून तुम्ही जर रेग्युलर केलं, यापासून हे तुम्हाला पण करायचं आहे, तुमच्या मुलांना पण करायचं आहे, पतीपत्नींना पण करायचं आहे, सर्वांना करायचं आहे. यांनी आयु वर्ण सुख आणि बलाची प्राप्ती होते. आणि हे तुम्हाला पकडायचं आहे महिन्यातून 4 दिवस, पौर्णिमा, अमावस्येच्या 1 दिवसा अगोदर आणि 2 अष्टमी, अशा प्रकारे तुम्ही हे उपवासव्रत ग्रहण करून, अष्टशील ग्रहण करून उपवासव्रत पकडायचं आहे आणि हे तुम्हाला रेग्युलर पालन करायचं आहे. याच्यामुळं काय होईल का तुमच्यामध्ये धम्म रुजेल, तुमच्या जीवनातले सगळे दुःख निघून जातील, सगळे जे संकट आहे ते निघून जातील आणि सदैव तुमच्या जीवनामध्ये
सुख, शांती आणि समाधान नांदत राहील. त्यानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही हे पंचशील अष्टशील ग्रहण करून तुम्ही जगत राहाल, तुम्हाला 4 आर्य सत्य समजून घ्यायचे आहे. जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख दूर करता येते. दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग आहे. सम्यक दृष्टी, सम्यक व्यायाम, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, जेवढे या सम्यक बाबी आहे 8, याला तुम्हाला समजून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला मध्यम मार्गामध्ये जगता येईल, उपेक्षा भावामध्ये जगता येईल आणि यामध्ये तुम्ही परिपक्व होऊन आपला जीवन प्रवास हा तुम्ही सुखाचा आणि समाधानाचा कराल. अशा प्रकारे तुम्हाला हे करायचं आहे. म्हणून आजचा दिवस हा फार महत्त्वाचा आहे. आजच्या दिवसामध्ये भगवंताला ज्ञानप्राप्ती, त्यांचा जन्म, त्यांना ज्ञानप्राप्ती, त्यांचं महापरिनिर्वाण हा सर्वात महत्त्वाचा दिवस भगवंताचा आहे. आणि त्यांनी संपूर्ण जगामध्ये अगोदर 5च लोकांना सांगितलं, 5च लोकांना, बघा पुऱ्या जगात वाढला. थेंब थेंब तळे साचे. जर आपले संकट दूर करायचे असतील तर भगवंताशिवाय पर्याय नाही. भगवंतांनी जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. जगामध्ये असा कोणीच नाही जे भगवंताची बरोबरी करू शकेल. म्हणून भगवंत सर्वोपरी आहे. तुम्हाला जे काही प्रश्न तुम्हाला अडचणी येत असतील, कुठल्याही तुम्ही आदरणीय भंतेगणांच्या माध्यमातून, आदरणीय भंतेजींच्या माध्यमातून कोणत्याही भंतेजींना तुम्ही प्रश्न विचारून आपल्या दुःखाचं निवारण तुम्ही करू शकता. इतकं बल या धम्मामध्ये आहे. तर तुम्ही बुद्ध धम्म संघाला समजून घ्याल आणि तुम्ही धम्माच्या दिशेने वाटचाल कराल आणि आपल्या जीवनामध्ये सुख उत्पन्न कराल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. मला साधू साधू साधू.